संतामंडळ बोरिवली महालक्ष्मी पेठ वडगाव 65 किलो वजन गटातील दोन्ही संघांनी क्रीडांगणासाठी चालायचे। समता संघ बोरिवली महालक्ष्मी पेठ वडगाव महात्मा फुले जेपी मेहता 5 गणी आणि कृष्णा इम भीमनगर 5 गणी ब विभाग। संबंधित प्रवेश निश्चित केलेल्या आणि वैध झालेल्या संघाच्या संघ व्यवस्थापकांना सूचना आहे। आपल्या संघाबरोबर केवळ एकच प्रशिक्षक हा क्रीडांगणामध्ये दाखल होईल। याच्या व्यतिरिक्त कोणीही क्रीडांगणामध्ये येणार नाही। तसं झाल्यास आपला संघ या स्पर्धेतून बाहेर काढण्यात येणार आहे, याची नोंद घ्या। त्याचप्रमाणे सामना सुरू असताना एखाद्या गावचे ग्रामस्थ संघास प्रोत्साहन करणारे आपण जर क्रीडांगणामध्ये एखाद्या निर्णयाबद्दल हरकत घेण्यासाठी प्रवेश केला तर निर्णय राहिला बाजूला, आपला संघ त्या ठिकाणी बाहेर काढण्यात येणार आहे। निर्णय घेण्याचा अधिकार पंच, सरपंच, सामनाधिकारी आणि आपला प्रशिक्षक यांच्यामध्ये संवाद होऊन निर्णय घेतला जाईल। आपण फक्त प्रेक्षकाची भूमिका करायची आहे, या ठिकाणी निर्णय देण्याचं काम आपलं नाही, हे आपण सर्वांनी ज्ञात करून घ्यायचं आहे। आपला संघ पुढे खेळावा असं तुम्हाला वाटत असेल तर आपण क्रीडांगणामध्येच थांबायचं आहे। क्रीडांगण क्रमांक 4 वरती न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव आणि जावली स्पोर्ट्स क्लब हा महिलांचा सामना सुरू आहे। हा सामना महाखेल कबड्डी या YouTube चॅनल वरती थेट प्रक्षेपित केला जात आहे। लाईव्ह स्वरूपात या सामन्याचं प्रक्षेपण होत आहे। महाखेल कबड्डी ही संपूर्ण स्पर्धा ही या YouTube चॅनल वरती या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात येत आहे। पूर्ण घ्यायचं, पुरी पुरी ना पूर्ण घे, कापू नको। फोकस कर घे। क्रीडांगण क्रमांक 4 वरती 3 वरती यापुढील होणारा सामना मी करतो तसं। ह्या पुरी पण लागतो नाही ते येडे। क्रीडांगण क्रमांक 3 वरती यापुढील महिलांचा होणारा सामना विजय हनुमान क्रीडा मंडळ किडगाव आणि हिलरेंज हायस्कूल बिलार दोन्ही ग्रामीण भागातील संघ अत्यंत मनोधैर्याने आणि आत्मविश्वासाने या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। स्थानिक मुले खेळू अथवा न खेळू पण मुली मात्र स्थानिक मुली या क्रीडांगणावरती दाखल झालेल्या आहेत। अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। या दोन्ही संघातील मुली या स्थानिक आहेत, बाहेरून कुणालाही आणलेलं नाही। अत्यंत अभिमानाची बाब आहे।
संबंधित सर्व पुरुष वर्गातील खेळाडू, संघ व्यवस्थापक आपण अत्यंत आत्मीयतेने ही गोष्ट बघा की आपल्या स्थानिक मुली या शेवटी क्रीडांगणावरती यांना यावंच लागलेलं आहे. व्यायाम मंडळाने सातत्याने स्थानिक खेळाडू घडावेत, त्यांच्यामध्ये विकास घडावा, एखादा आपला खेळाडू राज्यावरती खेळावा, देशासाठी खेळावा, प्रो कबड्डी लीग मध्ये खेळावा या अपेक्षेने गेली 80 वर्ष सातत्याने सामने भरवलेत. दरम्यानच्या काळामध्ये अनेक खेळाडू घडलेत, अनेकांनी आपलं नावलौकिक या क्रीडा भूमीवरती ठेवलेलं आहे. भविष्यात स्थानिक पातळीवरती अनेक खेळाडू घडत आणि गावोगावी पुन्हा एकदा या कबड्डीचा सराव 4-4 महिने चालू होत ही आई गाडजाई चरणी प्रार्थना आहे. रात्री 3 वाजता 50 किलो वजन गाठीला अंतिम सामना खेळवावा लागला. अत्यंत खेदाची बाब आहे. वारंवार संघांना मंडळाने निमंत्रण दिलं, त्यानंतर अनेक बाबी अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रेक्षकांमार्फत त्या प्रत्येक संघाच्या ग्रामस्थांमार्फत या ठिकाणी दाखवण्यात आल्या. अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे ही. असे प्रकार वारंवार न घडत विजय हनुमान मंडळ किडगाव आणि हिल रेंज हायस्कूल बिलार क्रीडांगण क्रमांक 3 वरती महिला विभागातील यापुढील होणारा सामना आहे. हा दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपण खेळण्यासाठी आपले संघ तयार ठेवायचे आहेत. दोन्ही संघांना या स्पर्धेतला हा पहिला पुकार आहे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव आणि हिल रेंज हायस्कूल बिलार. समता मंडळ गोडवली, महालक्ष्मी पेठ वडगाव दोन्ही संघांनी क्रीडांगणासाठी तयार राहायचं आहे. क्रीडांगण तयार झाल्यानंतर आपल्याला क्रीडांगण निश्चित करण्यात येईल. क्रीडांगणाचं अलॉटमेंट केलं जाईल. दोन्ही संघांनी खेळासाठी तयार राहायचं आहे. सकाळी व्यायाम मंडळाच्या झालेल्या मीटिंगनुसार जो निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे 65 किलो वजन गटातील प्रवेश घेतलेल्या संघांना दुपारी ठीक 1:30 वाजेपर्यंत अंतिम समय हा निश्चित करण्यात आलेला होता. त्याप्रमाणे दुपारी 1:30 वाजता वजन काट्याचे शटर हे बंद करण्यात आलेले असून यानंतर कुठल्याही संघाला आता प्रवेश दिला जाणार नाही. संबंधित संघांनी जे संघ या ठिकाणी वजन काट्यावरती येण्याचे बाकी असतील त्यांनी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये अथवा कोणत्याही प्रकारे आपली सभेबी सांगण्याचा प्रयत्न करू नये. आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही. मंडळाने ज्याप्रमाणे 1:30 वाजता
प्रवेश बंद केलेला आहे, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे या निर्णयाची अंमलबजावणी केली त्याप्रमाणे पुढील निर्णयाची देखील अंमलबजावणी होणार आहे. तो निर्णय असा आहे, सामना सुरू असताना एखाद्या निर्णयाबाबत काही शंका उत्पन्न झाल्यास पंच, सरपंच, सामनाधिकारी आणि संघाचा प्रशिक्षक यांच्यामध्ये विचार होऊन निर्णय घेतला जाईल. त्याकरिता त्या संघाचे प्रोत्साहन करते, त्या संघाचे गावातील ग्रामस्थ यांनी गोंधळ केला, क्रीडांगणामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो संघ कोणतेही सबब न ऐकता या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे. निर्णय काहीही होत निर्णय हा बाजूला राहिला, केवळ वर्तनावरती हा संघ बाहेर केला जाणार आहे आणि याही निर्णयाची तेवढ्याच ताकदीने अंमलबजावणी ही होणार आहे. ही स्पर्धा ही खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी आहे. कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती अथवा दबाव हे व्यायाम मंडळ सहन करून घेणार नाही. क्रीडांगण क्रमांक 4 वरती महिला विभागातील जिल्हास्तरीय सामना सुरू आहे. हा सामना न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव आणि जावली स्पोर्ट्स क्लब या दोन संघादरम्यान खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघ ग्रामीण भागातील आहेत. नव्या दामाने, नव्या उमेदीने एक सुंदर असा उपक्रम, अत्यंत अभिमानास्पद आजच्या दिवसाची सुरुवात. स्थानिक मुली खेळायला लागलेले आहेत क्रीडांगणावरती. अत्यंत चुरशीचा सामना आहे. सामना एकच सुरू आहे पण तो चुरशीचा आहे. सुंदर सामना आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती जिल्हास्तरीय महिला विभागातील जावली स्पोर्ट्स क्लब आणि न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव या दोन संघादरम्यान जो सामना सुरू आहे. मध्यंतरापर्यंत जावली स्पोर्ट्स क्लब या संघाचे 19 गुण आणि न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव या संघाचे 16 गुण झालेले आहेत. 4 गुणाची आघाडी राखत जावली स्पोर्ट्स क्लब संघ हा विश्रांती घेत आहे. दोन्ही संघांचे अभिनंदन आणि अत्यंत सुंदर खेळ होऊ.
पाचगणी आणि पाचगणी विभागातील ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्व मुलींसाठी एक अभिमानाची बाब आहे. आपल्या प्रत्येक गावातून आपला हा मुलींचा प्रत्येक एक संघ आता होणं अत्यंत आवश्यक आहे. या सामन्यातील मुलींसाठी उत्कृष्ट खेळ प्रदर्शन झाल्यास अनेक विविध संधी ह्या उपलब्ध झालेल्या आहेत. अनेक नामांकित कंपन्या, अनेक नामांकित क्लब या मुलींना प्रशिक्षणासाठी राहण्या खाण्यापिण्याची सोयी सहित प्रशिक्षण देण्यासाठी तयार आहेत. निश्चितपणे व्यायाम मंडळाचा हा उपक्रम आज यशस्वी होईल. टेबल अँड व्यापारी असोसिएशन पाचगणी अ विभाग, समता मंडळ गोडवली आणि महालक्ष्मी पेठ वडगाव क्रीडांगण क्रमांक 1 साठी चालायचंय. समता मंडळ गोडवली अ विभाग आणि महालक्ष्मी पेठ वडगाव क्रीडांगण क्रमांक 1 करिता. त्याचप्रमाणे महात्मा फुले JP मेहता कॉलेज पाचगणी आणि कृष्णाई भीमनगर पाचगणी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 2 करिता 65 किलो वजन गटातील सामन्यात सुरुवात होत आहे. सुरुवातीचा सामना समता मंडळ गोडवली आणि महालक्ष्मी पेठ वडगाव क्रीडांगण क्रमांक 1 वरती या सामना सुरू होत आहे. पुकार दुसरा समता मंडळ गोडवली आणि महालक्ष्मी पेठ वडगाव. त्याचप्रमाणे महात्मा फुले JP मेहता पाचगणी आणि कृष्णाई भीमनगर पाचगणी ब विभाग या संघाला या स्पर्धेतला हा दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 2 साठी चालायचंय. संघ व्यवस्थापक आपण या सूचनेची नोंद घ्या. व्यायाम मंडळाचे सर्व सन्माननीय पंच कृपया आपण क्रीडांगणावरती यायचंय. दोन्हीही क्रीडांगण तयार झालेले आहेत. सर्व सन्माननीय पंच, जिल्हा व राज्यस्तरीय कार्यकारिणीतील सर्व पंच कृपया आपण क्रीडांगणाचा ताबा घ्या. सर्व गुणलेखक आपण क्रीडांगणावरती चला. लाईनमन, स्कोरर कृपया आपण क्रीडांगणावरती चला. समता मंडळ गोडवली महालक्ष्मी पेठ वडगाव क्रीडांगण क्रमांक 1 साठी चला. समता मंडळ गोडवली आपला संघ क्रीडांगणावरती दाखल करा. महालक्ष्मी कृष्णाई भीमनगर पाचगणी महात्मा फुले JP मेहता पाचगणी क्रीडांगण क्रमांक 2 साठी. कुठला आहे? व्यायाम मंडळाचे सन्मान्य सर्व पंच क्रीडांगणावरती संघ दाखल झालेले आहेत, परंतु अद्याप पंच दाखल होत नाहीत. चला पंच सर्व क्रीडांगणावरती चला. महालक्ष्मी पेठ वडगाव संघ क्रीडांगणावरती दाखल झालेला आहे. संघाचे स्वागत समता मंडळ गोडवली. चला आपणही क्रीडांगणावरती दाखल व्हा.
चंद्रकांत पाटील, श्री काका भिसे, अमोल कुंभार, श्री राम चौगुले, श्री विश्वास साळुंके, सौ सपना केळकर. सन्माननीय पंच, आपण कृपया क्रीडांगणावरती दाखल व्हायचंय. सामना अधिकारी जिल्हास्तरीय श्री राहुल कांबळे, श्री राजू काकडे, श्री अशोक कदम, श्री कोंडीबा जाधव, श्री अमोल कळंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने आणि श्री संदेश कासुर्डे. जिल्हास्तरीय पंच, आपण कृपया क्रीडांगणावरती दाखल व्हायचंय. राज्यस्तरीय पंच सामना अधिकारी श्री उमेश साबळे, श्री चंद्रकांत पाटील, श्री काका भिसे, श्री अमोल कुंभार, श्री राम चौगुले, श्री विश्वास साळुंके, सौ सपना केळकर. आपण सर्वांनी तत्काळ क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. गुणलेखक श्री राजू दुधाने, श्री सागर बिलारे, श्री प्रवीण आमराळे, श्री मधुकर आमराळे. गुरुजी, आपण कृपया क्रीडांगणाकडे यायचंय. गुणलेखक श्री राजू दुधाने, श्री सागर बिलारे, श्री प्रवीण आमराळे आणि श्री मधुकर आमराळे. गुरुजी, आपण कृपया क्रीडांगणावरती यायचंय. समता मंडळ गोडवली. सामनाधिकारी श्री उमेश साबळे, श्री चंद्रकांत पाटील, श्री काका भिसे, श्री अमोल कुंभार, श्री राम चौगुले, श्री विश्वास साळुंके,
सौ सपना केळकर मॅडम, आपण सर्व सामनाधिकारी पंच कृपया क्रीडांगणावरती दाखल व्हायचंय. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय पंच श्री जिल्हास्तरीय पंच श्री राहुल कांबळे, श्री राजू काकडे, श्री अशोक कदम, श्री कोंडीबा जाधव, श्री अमोल कळंबे, श्री सुनील खरात, श्री अशोक आकाश माने, श्री संदेश कासुर्डे, श्री अशोक कदम, आपण सर्वांनी क्रीडांगणावरती यायचंय. गुणलेखक श्री राजू दुधाने, श्री सागर बिलारे, श्री प्रवीण अमराळे, श्री मधुकर अमराळे गुरुजी, श्री ऋषिकेश देशमुख. गुणलेखक आपण कृपया क्रीडांगणावरती यायचंय. महात्मा फुले पाचगणी कृष्णाई भीमनगर पाचगणी ब विभाग. महात्मा फुले पाचगणी कृष्णाई भीमनगर पाचगणी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 2 साठी चालायचंय. दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक कृष्णाई भीमनगर पाचगणी संघ व्यवस्थापक आपला संघ क्रीडांगणावरती दाखल करा. महात्मा फुले JP मेहता पाचगणी आपणही आपला संघ क्रीडांगण क्रमांक 2 वरती दाखल करायचा आहे. या परत इकडे या.